संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येत जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्याची घोषणा केली होती। तशा बैठकाही घेण्यात आल्या। मात्र संभाजीनगरात भाजप शिवसेना युतीचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। ही युती केवळ कागदावरच शिल्लक आहे। पाहूयात संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीचा कसा खेळखंडोबा झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीचा फज्जा। 63 पैकी 47 ठिकाणी भाजप शिवसेना आमने सामने। संभाजीनगर झेडपी निवडणुकीत युती फक्त कागदावरच। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीचा गाडीमोड झाला। मात्र त्यानंतर लागलेल्या झेडपीच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी बैठका घेत एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब केलं। मात्र संभाजीनगरमधील भाजप शिवसेनेच्या युतीचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। कारण 63 पैकी केवळ 16 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याचं दिसून येत आहे। उर्वरित 47 ठिकाणी शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढताना पाहायला मिळतात। 63 पैकी 16 ठिकाणी भाजप शिवसेनेची युती झाली आहे। 47 ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। सिल्लोडच्या 11 जागा वगळता 52 ठिकाणी युती करण्याचं ठरलं होतं। भाजप 27 आणि शिवसेना 25 जागा असं जागा वाटपही निश्चित झालं होतं। मात्र जागा वाटप ठरूनही भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार दिल्यानं संभाजीनगरात भाजप शिवसेनेच्या युतीचा फज्जा उडालाय। शिवसेनेने आमच्या अनेक ठिकाणी बी फॉर्म दिले। ज्यावेळेस ते आम्हाला कळाल्यावर आम्ही अशा कुठल्याही प्रकारची बंडखोरी करायचा आमचा कुठला विचार नव्हता। पण शेवटच्या मोमेंटला आम्ही 2 नंतर आम्हाला ज्यावेळेस कळालं की त्यांनी अनेक ठिकाणी हे केलेलं आहे, तर आम्ही पण 5 ठिकाणी आम्ही बी फॉर्म दिले। आणि आज जो 11 ठिकाणी त्यांनी अधिकृत बी फॉर्म दिले, त्या 27 म्हणजे आमच्या 27 जागेवर, आणि आम्ही त्यांच्या 25 जागेपैकी 5 ठिकाणी आम्ही बी फॉर्म दिले। शिवसेनेने आधी बी फॉर्म दिल्याचा भाजपचा आरोप सेनेनं फेटाळून लावलाय। उलट भाजपनेच आधी बी फॉर्म दिल्याचा प्रतिआरोप शिवसेना नेत्यांनी केलाय। त्यामुळे आतापासूनच भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या। भाजपने केलेले आरोप शिवसेनेनं फेटाळलेले आहे। भाजपने आधी बी फॉर्म दिले, त्यानंतर आम्ही बी फॉर्म दिले असा शिवसेनेचा दावा आहे। आणि आता ज्या जागांवर युती नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल असं भाजपही सांगतंय आणि शिवसेनाही सांगते। मात्र गेल्या महापालिका निवडणुकात आपण बघितलंय, भाजप शिवसेना दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आणि यंदा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण लढत नाही, तर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगणार यात कुठलीही शंका नाही। राज्यातील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना संभाजीनगरात मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही पक्षांमधील संघर्ष टाळण्यासाठी युती करण्यात आली। मात्र ही युती कागदावरच राहत संभाजीनगरात युतीचा फज्जा उडालाय। त्यामुळे या लढतींमध्ये कोण बाजी मारतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।